आज भरपूर दिवसांनी बिर्याणी बनवायला घेतलेली आहे. तर इथे मी घेतलेले आहेत चिकन आणि आता हे चिकनचे काप मी असे मस्त धुवून घेतले. धुवून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपल्याला जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते टाकायचे आहेत. मी इथे दही घेतलेला आहे. तर आता हा दही मी ह्याच्यामध्ये सगळा टाकून घेणार आहे आणि हा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे सगळं मी चिकनला लावून घेते. आपल्याला 1 ते अर्धा तास आपण मॅरिनेट करत ठेवू शकतो. जितकं तुम्ही मॅरिनेट करणार तितका मसाला चिकनमध्ये मुरतो आणि नंतर जेव्हा ते चिकन बनतं तेव्हा खूप टेस्ट लागते. हे बघा मी असं लावून घेतलेलं आहे दही. तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये वेगवेगळे मसाले ॲड करायचे आहेत. तर मसाल्यांसाठी मी चिकन मसाला, गरम मसाला, परत हळद, मिरीपूड आणि बडीशोपची पावडर, परत बिर्याणी मसाला, लाल तिखट आणि आपला साधा मसाला. तर हे सगळे मसाले मी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. हे सगळं टाकून झालेलं आहे. आता आपण मस्त मिक्स करून घेऊयात. हे बघा हे असं लावून घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये ना काही व्हेजीज टाकायचे आहेत. व्हेजीजमध्ये तुम्ही टोमॅटो टाकू शकता. टोमॅटो ह्याच्यासाठी कारण थोडासा आंबटपणा यायला आणि जेव्हा आपण ग्रेव्ही बनवत असतो तेव्हा ते मग छान ग्रेव्ही बनते. टोमॅटो एकदम नरम होऊन जातो. तर मी याच्यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, अदरवाईज स्किप करू शकता. तर इथे मी आता टोमॅटो घेतलेला आहे. हा पण मी या मसाल्यामध्ये असं मिक्स करून घेणार आहे. मसाला मिक्स झाल्यानंतर आपल्याला आलं लसूण पेस्ट टाकायची आहे. तर ही मी खलबत्त्यामध्येच ठेचलेली आहे. आता हे आलं लसूण पेस्ट आपण ॲड केलेली आहे. सोबतच मी अर्धा लिंबू घेतलेला आहे आणि हा असा मस्त स्क्वीज करणार आहे. याच्या बिया त्याच्यामध्ये पडल्या होत्या त्या मी काढून टाकणार आहे. त्या बिया मी फेकून देते आणि आता हे पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे आता असं मिक्स करून घ्यायचं आपण. ह्याच्यामध्ये आहे ना मी मीठ टाकायचं राहून गेलं होतं. तिथे मी खडा मीठ घेतलेला आहे आणि आता हे आपण मिक्स करून घेऊयात. सोबत कोथिंबीर टाकलेली आहे. कोथिंबीर तुम्ही नंतर सुद्धा टाकू शकता, पण आत्ता इथे मी टाकलेली आहे कारण टेस्ट यायला पाहिजे. मिरच्या टाकलेल्या आहेत उभ्या चिरून. मिरच्या तुम्हाला टाकायच्या असेल टाकू शकता, ऑप्शनल आहेत. म्हणजे एकंदरीत तुम्ही साधी बिर्याणी पण बनवू शकता. म्हणजे भात आणि चिकन, दही यांचं जे मिक्सचर आहे तेच फक्त करू शकता, तसं पण चालतं. पण मला हे असं लागतं, थोडीशी ग्रेव्ही यायला पाहिजे खायला, मग ती चांगली लागते, थोडीशी टेस्ट चांगली लागते. म्हणून मग मी हे असं करते. प्रत्येकाची बनवण्याची पद्धत ही वेगळी असते. कोण वेगवेगळे पदार्थ याच्यामध्ये ॲड करत असतो. तर आता इथे मी
आत्ता इथे मी बाहेर चूल पेटवलेली आहे. त्याचं कारण मस्त उजेड येतो आणि मोकळ्या वातावरणात, हवेशीर वातावरणात जेवण बनवायची मजाच कुछ और असते. असं वाटतं की आपण सैर करायला आलेलो आहोत. तर त्याच वाईज मी असं बाहेर चुला पेटून हे बनवायला घेतलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये मी आता पातेला ठेवला, विस्टव वगैरे केला. त्याच्यानंतर मी पातेला ठेवला आहे. पातेल्याला मी असं मस्त मातीचा लेप लावून एकदम पॅक केलेलं आहे, म्हणजे जास्त काळे होणार नाहीत ते. आणि नंतर प्रमाणामध्ये तेल टाकलेलं आहे. तेल टाकता थोडंसं तुमची पण टाईमपास व्हायला पाहिजे, म्हणून आमच्या इथल्या कोंबड्या, आमच्या इथलं नेचर थोडंसं दाखवते. इथे आम्ही राई आणि मिरच्या लावलेल्या आहेत आणि त्या आता प्रोसेसमध्येच आहेत. थोडीशी टोमॅटो लावलेली आहेत. तर आपण वळूया आता आपल्या बिर्याणीकडे. इथे मी 2 दालचिनीची पानं घेतलेली आहेत, एकदम छोटी, म्हणजे तुकडे घेतलेले आहेत बोलू शकता. आणि सोबत 3-4 मिऱ्या आणि हे टाकलेलं आहे, दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे. सोबतच जो मी उभा कांदा चिरून घेतला होता, तर तो मी ह्याच्यामध्ये ॲड केले. तर आता हे आपल्याला पूर्ण शिजवून घ्यायचं आहे. अगदी लालसर ब्राउनिश कलर यायला पाहिजे, तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. कांदा थोडासा नरम झाला की याच्यामध्ये मी आलं आणि लसूणची पेस्ट टाकणार आहे. तर काही जी बिर्याणी बनवतात ना, तर ते कसं बनवतात की कांदा पूर्ण शिजवतात आणि पूर्ण असा कुरकुरीत होतो. तर अशा टाईपमध्ये करत बसतात आणि नंतर मग त्याची जी ग्रेव्ही बनते, त्याच्यामध्ये मग हे बनवतात, म्हणजे त्याची जी पावडर टाईप बनते, त्याच्यामध्ये ती चिकनचा जो मिक्स ग्रेव्ही असते ती टाकतात आणि मग ती ग्रेव्ही बनवतात. तर असं पण बनवू शकतात. पण प्रत्येकाची बनवण्याची, मी तुम्हाला मगाशीच म्हटल्याप्रमाणे, प्रत्येकाची बनवण्याची पद्धत ही वेगळी असते. तर इथे बघा कांदा मस्त मऊ झालेला आहे. आता काय करायचं आहे, तर आपण जो टाकला होता टोमॅटो, तो आता बघा कसं पाणी सुटलेलं आहे, दही वगैरे त्याला पाणी सुटलेलं आहे. हे सगळं चिकनचं मिक्स मी बनवलेलं आहे ना, आता हे सगळं मी त्या पातेल्यामध्ये टाकून घेते. ते हे बघा, हे मी असं टाकून घेतलेलं आहे. आता हे आपण मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण कांद्यामध्ये. हां, आता हे मिक्स करून झालेलं आहे. थोडासा असा मस्त ग्रेव्ही वगैरे जी आहे त्याचा मसाला जो लागला होता, तो मसाला पूर्णपणे शिजलेला आहे. आणि शिजल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे, कारण आपल्याला चिकन पण शिजवायचं आहे, टोमॅटो पण पूर्णपणे गलून काढायचा आहे. तर त्याची पूर्ण ग्रेव्ही व्हायला पाहिजे, म्हणून मग आपल्याला थोडं पाणी घालून हे असं शिजवून घ्यायचं आहे. एकदा छान ग्रेव्ही झाली ना की नंतर मग आपली बिर्याणीचा ऑलमोस्ट एक टप्पा बोलू शकता ते होऊन जाते. आता इथे मी पाणी थोडासा ॲड केलं आहे आणि मी याला व्यवस्थित शिजेपर्यंत असं झाकण ठेवणार आहे. तर तोपर्यंत आता काय करायचं, तोपर्यंत करायचं आहे आपल्याला भात. तर भातासाठी मी ते बासमती भात घेतलेला आहे. तो स्वच्छ असा धुवून घेते, कारण पावडर वगैरे लागलेली असतेच, बरोबर. इथे मी बासमती भात कोणता घेतलेला आहे, तर तिब्बतचा घेतलेला आहे.
म्हणजे इंडिया गेट तिब्बरमध्ये येतो ना, तर तो घेतलेला आहे. याआधी मी एकदा ट्राय केली होती एव्हरीडेवर बिर्याणी. ते खूप तुकडा बिर्याणीच असतो. परत आय गेस मी ह्याची पण केली होती, दुब्बरची पण केली होती. बट मला तितकंसं नाही आवडलं. मला तिब्बरची आवडली, त्याच्यामुळे मी आणि घरातल्यांना पण तिब्बरची बिर्याणी जास्त आवडते, त्याच्यामुळे मग तिब्बरच राईस मी प्रेफर करते. आणि आता हे दुसऱ्या चुलीवर ठेवलेलं आहे. जरा थोडासा लिंबू टाकलेला आहे, 1-2 खडे मसाले टाकलेले आहेत आणि मस्त आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे आणि शिजवून घ्यायचं आहे. तर ते शिजत असताना आता इकडे पण तर लक्ष लावायला पाहिजे, बरोबर. म्हणून मग इकडे थोड्या थोड्या टप्प्याने मी लक्ष लावत आहे. इकडे भात 50% झाला, त्याच्यानंतर 90%पर्यंत कुक करायचा आणि 90% कुक झाल्यानंतर त्याला असं मी काढून घेते. तुम्ही चाळणीने सुद्धा काढू शकता, म्हणजे जी मोदक किंवा आपण वाफेच्या कुठल्या गोष्टी आहेत ना बनवायच्या, तर त्याच्या ज्या जाळ्या मिळतात त्याच्यामध्ये पण तुम्ही भात टाकू शकता. आणि मग वरून थोडासा पाणी टाकायचा, ते ऑटोमॅटिक व्यवस्थित होऊन जातं भात. मी इथे काय पाणी वगैरे टाकलेलं नाही आहे, कारण मी 90% कुक केलं आहे. पण त्याच्यामध्ये मी सध्या घालून घेतलेला आहे त्या एका वाडग्यामध्ये. तो पण खूप मोठा वाडगा आहे, त्याच्यामुळे मी काय पाणी वगैरे टाकलेलं नाही. कधीतरी माझ्या मनात आलं की मी पाणी वगैरे टाकते आणि सेपरेट करते, पण मला थोडासा असं स्टिकीनेस ह्या भातामध्ये वाटला नाही, त्याच्यामुळे मग मी काय असं पाणी वगैरे केलेलं नाही आहे. तर आत्ता बघा, ग्रेव्ही पूर्ण झालेली आहे, म्हणजे जो पाणी होता तो ऑलमोस्ट सुकलेला आहे. जेवढी आपल्याला ग्रेव्ही पाहिजे तितकी झालेली आहे. चिकन वगैरे पूर्ण शिजलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, लेयर्स लावायचे आहेत. तर इथे लेयर्स लावण्यासाठी मी इथे हे जे चिकन आहे ते सगळं एका ताटलीमध्ये काढून घेणार आहे. तर आता हे असं चिकन काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला ना लेयर्स लावायचे आहेत. हे बघा, हे एवढं असं चिकन काढून घेतलेलं आहे. तर तुम्ही दही जास्त टाकत असाल ना, तर ते आंबट जरूर होतं, पण छान ग्रेव्ही होते. त्याच्यामुळे तुम्ही दही थोडा ॲड करू शकता स्टार्टिंगला. आत्ता नाही, आता आपली वेळ निघून गेलेली आहे. सो इथे थोडासा असा ठेवलेला आहे, थोडासा तेलाचा लेअर ठेवलेला आहे, कारण भात जेव्हा आपण लेअर टाकू तेव्हा थोडासा तरी भात जेव्हा जळायला मी ठेवते तेव्हा तो एकदम करपायला नको, त्याची टेस्ट बदलायला नको, म्हणून मग खाली थोडासा तेल जो चिकनचा राहिला होता तोच ठेवलेला आहे तसाच्या तसा. आता इथे मी गरम गरम भात टाकून घेते. थोडासा हात भाजतोय, पण ठीक आहे. भात झालं टाकून की मग आपण चिकनची लेअर टाकायची. हे बघा, हे असं मी चिकन टाकलेलं आहे. थोडासा मी तेल टाकलेला आहे याच्यामध्ये. कोथिंबीर शिंपडते डायरेक्ट, म्हणजे कोथिंबीर टाकते. आणि आता याच्यामध्ये थोडा भात आता टाकायचा आणि अशी लेअर बनवायची. भात पूर्ण गरम आहे. मला बोलत होती हे जे व्हिडिओ करताना बहीण, की तू एक काम कर, पळी वगैरे घे, काहीतरी घे सोबत, चम्मच वगैरे, आणि मग कर.
पण ते चमच्याने तितकं होत नाही. माहिती आहे ना तुम्हाला की लेयर्स आपल्याला बसवायचे असतात ते आपल्याला एक बेस व्यवस्थित हातानेच जमतो, म्हणजे मला तरी जमतं. त्याच्यामुळे चम्मच वगैरे नाहीच जमणार. आता इथे जेवढा चिकन आहे तो टाकून घ्यायचा आहे. तर सगळं मी टाकून घेते. आणि आता राहिलेला आपला भात आहे तो टाकून घ्यायचा आहे. काही लोक असे करतात की बिर्याणीची जी ग्रेव्ही आहे ती वेगळी बनवतात, भात वेगळा बनवतात. तसं पण जमतं, ती पण टेस्ट तेवढीच भारी लागते. त्याच्यामुळे आपण नाही बोलू शकत की ते पण भात कसं आहे किंवा कसा लागतो. आणि कसं आहे, प्रत्येकाच्या हाताला एक बोलतात ना टेस्ट असते, असं पण असतो. आणि आपण जितकं मनापासून काही गोष्टी बनवतो तितकं ते छान जेवण बनतं. तर आता इथे मी असं कोथिंबीर लावलेली आहे. आणि आता ना मी ह्याला झाकण लावून ठेवणार आहे. थोडंसं मी तुपाची धार टाकलेली आहे याच्यामध्ये. आता मी ह्याच्यावर झाकण ठेवीन आणि असं दगड ठेवून थोडासा वाफेला ठेवणार आहे. म्हणजे जो भात आहे तो 90% कुक झाला होता तो 100% होईल. आणि हा कंप्लीट झाला आहे आपला. तर आता हे आपण काढून घेऊया. ते बघा, हे काढून घेतलेला आहे. मस्त 100% आता भात कुक झालेला आहे आपला. आणि बघा कसला भारी दिसतोय. तर हे आता मी सर्व करणार आहे आणि मस्त ताव मारणार आहे. बघा खूप छान झालं आहे. तर ही बघा, ही आपली तयार आहे बिर्याणी. खायला नक्की या.